पळून काढलेले आहेत. तडाखेबंद फलंदाजीसाठी विनायक कोकणे ओळखले जातात. संदीप इलेव्हन संघाचे कर्णधार. गोलंदाज आहे अमित. हा फुलटॉस मिळालेला चेंडू सुंदर असा ऑफ साइडला चौकार विनायक द्वारे. पहिला चौकार या सामन्यातला. थोडीशी गडबड तिथे होताना दिसते आहे. अंपायरनी धावबाद दिलेला आहे नितेनला. सुंदर असा थ्रो धनंजयकडून आणि विक्रमने अतिशय चपळाईने धावबाद केलेला आहे नितीनला. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी नितीन धावबाद. पहिला झटका संदीप इलेव्हन संघाला धावबादच्या स्वरूपात. गरज नव्हती परंतु फलंदाजीसाठी जात आहेत संदीप इलेव्हन संघाचे चेतन चव्हाण, जे की आपल्या कलात्मक फलंदाजीसाठी ओळखले जातात. वन डाऊनला चेतन चव्हाण जात आहेत. अमित यांचं हे पहिलं षटक आहे. पहिल्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावा झालेल्या आहेत आणि 1 गडी बाद झालेला आहे 9 धावांवरती. चेतन चव्हाण बॅटिंगसाठी आलेले आहेत. हा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. चेतन चव्हाण काहीसे बीट तिथे होताना दिसत आहेत आपल्याला. ऐन वेळेला त्यांनी आपली बॅट मागे घेतली, नाहीतर चेंडूने बॅटची कड घेण्याची शक्यता होती. हा फुलटॉस चेंडू चेतननी लेग साइडला टोलवलेला आहे, परंतु तो स्वप्नीलकडून फील्ड होतोय. 1 धाव चेतननी आपलं खातं उघडलं 1 धाव घेऊन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 1 गडी बाद. ही छोटी मुलं जी खेळतायत त्यांनी सावलीत खेळायचं आहे. उन्हात कुणी खेळणार नाही, उन्हात कुणी थांबणार नाही. सर्व छोट्या मुलांनी सावलीमध्ये बसायचं आहे, खेळायचं आहे. आज बरेच बालगोपाळ इथे जमा झालेले आहेत. आपले सर्वांचे मित्र विक्रम देशमुख यांचा छोटासा मुलगा, तो सुद्धा इथं आलेला आहे. त्यालाही क्रिकेटचं किती प्रेम आहे ते दिसतंय. बॅट आणि छोटीशी बॅट आणि चेंडू तो घेऊन आलेला आहे त्याच्यासाठी. दुसरा षटक घेऊन येत आहेत कर्णधार जीत. समोर बॅट्समन आहे चेतन चव्हाण. बघूया हा लेग साइडला चेतन चव्हाण यांनी हा उंच मारण्याचा फटका, परंतु टायमिंग इतका व्यवस्थित नाही, तरी तो नोमॅन्स लँड मध्ये असल्यामुळे कोणताही धोका नाही. 1 धाव इथे संघाला आणि स्वतःला त्यांनी मिळवली. टायमिंग करण्यात ते थोडेसे त्यांची गल्लत झाली होती, परंतु वाचले. सकाळी विक्रम देशमुख जे हेलिकॉप्टरमधून आले ते हेलिकॉप्टर परत जाताना दिसतंय दुबईला.
सुंदर असा हा चेंडू विनायकला बीट केलेला आहे. कॅच सुटला का? ते असं वाटतं कॅच सुटलेला आहे. विक्रमनी फार महत्वाचा अशा फलंदाजाला जीवदान इथे दिलेले आहे. अतिशय काटेकी टक्कर या सामन्यात आपल्याला बघायला मिळते आहे. दोन्ही संघ ऑफ साइडला हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु अपयश आलेलं आहे विनायक यांना. चांगली गोलंदाजी जितकडून इथे होताना आपल्याला दिसते आहे. जितचा पुढचा चेंडू कट केलेला आहे, परंतु पॉइंट वरती तो फील्ड होतोय. एकच धाव विनायक यांना मिळेल. महेश जो कि बहुत छोटे कद के लेकिन काम बहुत बड़ा बड़ा करते हैं. बहुत अच्छा उन्होंने फील्ड किया पॉइंट पे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू टाइम झालेला नाही व्यवस्थित. दोन्ही फलंदाज काहीशे हितगुज तिथे करतायत. सामना संपल्यानंतर पाण्याची बॉटल घेऊन जायचे नाही. हा लेग साइडला फिरून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेतन चव्हाण यांना जीवदान मिळालेलं आहे आणि एकच धाव मात्र तिथे घेतलेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा, 1 गडी बाद. या षटकामध्ये 3च धावा आलेल्या आहेत. 2 षटक संपलेली आहेत. चला, ऊन खूप आहे, उन्हात तुम्हालाच थांबावं लागतंय, त्यामुळं अगोदरच नियोजन करायचंय पुढच्या ओव्हरचं कॅप्टननी. फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि अंपायर सगळ्यांना उन्हात थांबावं लागतं, त्यामुळे लवकरात लवकर पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक आहे. आपल्याकडे 3 ओव्हरचा पॉवर प्ले असतो. हा सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह चेतन चव्हाण यांनी मारलेला आहे आणि 1 धाव. नवीन गोलंदाज धनंजय, ज्यांची शैली काहीशी हर्षित राणा यांच्यासारखी आहे आणि हर्षित राणा सारखेच ते ऑलराऊंडर पण आहेत. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, अतिशय उत्कृष्ट कामगिरी ते करतात. हा विनायक यांनी लॉंग ऑफला मारलेला हा सुंदर फटका, परंतु तिथे फिल्डर असल्यामुळे एकच धाव विनायक यांना मिळेल. उत्कृष्ट असा चेंडू, तितका सन्मान चेतननी त्या चेंडूला दिलेला आहे. हा ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न, परत एकदा अपयश आलेलं आहे चेतनला. ऑफ साइडला फार सुंदर फलंदाजी चेतन करतात. हा लेग साइडला सुंदर असा गॅप मध्ये मारलेला फटका, चौकार चेतन चव्हाण यांच्या बॅट मधून. खूप सुंदर असा शॉट त्यांनी
खेळायचो त्यावेळेस चेतन चव्हाण हे अशी या बॉल नंतर सांगतो तुफान पुन्हा फटकेबाजी एकदा चेतन पवार यांच्याकडून. मारलेला पुन्हा एकदा सीमारेषेवर घालतोय ओमकार तिथे चौकार. पोचण्यात पचास लाख वाली बोली त्यांच्या कॅप्टननी लावलेली होती. सूरज बॉलिंग टाकत आहे स्टेडियम कडून विनायक यांना. सूरजचा चेंडू विनायकनी गॅप मध्ये खेळलेला आहे. महेश तिथे चेंडू फील्ड करतो तोपर्यंत एक धाव. पुन्हा एकदा चेतन स्ट्राइक वरती आणि सूरज आपल्या ओव्हरचा दुसरा बॉल घेऊन येत आहे स्टेडियम कडून. बॉल पाहूया. चेतन 2 6 मारले तर 501 रुपयाचं बक्षीस डाकणे साहेबांनी डिक्लेअर केलेलं आहे. चेतन चव्हाण यांनी गिअरच आपल्या बॅटिंगचा बदललेला आहे मागच्या 2-4 चेंडू मध्ये असं दिसतंय. हा पुन्हा एकदा लेग साइडला सुंदर फटका चेतननी खेळलेला आहे. चेंडू फील्ड होऊन कीपरकडे येईपर्यंत एक धाव संघाला मिळते. तीन फिल्डर लेग साइडला 30 यार्ड सर्कल बाहेर आणि 2 फिल्डर ऑफ साइडला अशी व्यूहरचना. विनायक यांचा हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु विनायक यांनी मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बॉटम एज लागून सर्कल मध्ये बॉल होता. 1 रन कंप्लीट केला आहे. चेतन पुन्हा एकदा स्ट्राइक वरती. सूरज आपला वैयक्तिक ओव्हरचा चौथा चेंडू घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा चेतन यांना. चेतन 2 बॉल राहिले. 2 बॉल मध्ये 2 6 जर मारले तर डाकणे साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर झालेलं आहे. 2014-15 चे स्टार बॅट्समन. हा यॉर्कर असा चेंडू सूरजचा. चेतननी तितकाच सन्मान त्या चेंडूचा केलेला आहे. कोणतीही धाव तिथे मिळालेली नाही. सुंदर असा सुंदर चेंडू गोलंदाजी काढलेला आहे. 3 ओव्हर 4 बॉल 26 धावा 1 विकेट. हा पुन्हा एकदा लेग साइडला खेळलेला फटका. एक धाव मिळते आहे चेतनला आणि संघाला. चांगली पार्टनरशिप आता इथे आपल्याला होताना दिसते आहे. सूरज आपल्या वैयक्तिक षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येत आहे स्टेडियम कडून. स्ट्राइक वरती विनायक. हा फुल टॉस लेग साइडला मारलेला महेश कडून तिथे झेल सुटलेला आहे. सुटलेला आहे. अंपायर कडून नंदू निर्णय येईल. आलो आलो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा 1 गडी बाद. ही चुकी महागात ठरते का बघावं लागेल. हा अतिशय अवघड असा झेल होता महेशसाठी. महेशने प्रयत्न केला परंतु हे जीवदान
या जीवदानाचा लाभ विनायक किती घेतात ते आता बघणं उत्साहवर्धक ठरेल. स्वतः कर्णधार जीत पुढचं षटक घेऊन येतोय. आपल्याला अजून विक्रमची बॉलिंग बघायला मिळालेली नाही या सामन्यात, या टुर्नामेंटमध्येच, कारण विक्रमचं आजच इथे आगमन झालेलं आहे. हा लेग साईडला अंपायरचा इशारा, वाईड जाणारा चेंडू. चांगली भागीदारी इथे दुसऱ्या गड्यासाठी या दोन्ही संघांनी केलेली आहे. मुलांनो जरा सावलीत खेळा बाळांनो, तुम्ही सावलीत खेळा, बसा. हा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न, एक धावेसाठी तिथे विक्रम घुटे यांना स्प्रे आणि पाणी लवकर पोचवायचंय मैदानात. ते कोसळलेले आहे तिथे, बहुतेक क्रॅम्प आलाय का बॉल लागलाय, जरा बघा पटकन जाऊन. तो स्प्रे जरा जागेवर ठेवत जा रे. पाणी आणि स्प्रे लवकरात लवकर घेऊन जावे. बाजूला सारखा, बाकीचे हवा हवा येऊ द्या. कालच्या किट मधला स्प्रे कुणाकडे? शुभम तू थांब, याला जाऊ दे ना पळत. विक्रम व्यवस्थित असतील अशी सर्वांना आशा आहे, खात्री आहे, कारण आपल्या संघासाठी हा खेळाडू फार महत्त्वाचा आहे. त्यामुळं तो ठीक असणं आणि तंदुरुस्त असणं संघासाठी गरजेचं आहे, आपल्या ग्रुपसाठी गरजेचं आहे. काळजी घ्यायची आहे. मध्ये मध्ये फिल्डर्स लोकांनी सुद्धा पाणी प्यायचं आहे. विकी 11 संघाचे बाहेर बसलेले जे खेळाडू आहेत ना, व्हॉलेंटियर, त्यांनी जरा पाणी बाउंड्री लाईन वरती एक दोन बाटल्या घेऊन पाणी जायचं आहे. तिथल्या तिथे त्यांना पाणी द्यायचं आहे. ऊन खूप वाढलंय, त्यामुळे काळजी घ्या. आणि काही जण काय करा, ते लिंबू आहे ना, तिथे लिंबू त्याचा उपयोग करा, त्याला मिक्स करा बाटल्या फोडून. एक एक लिंबू 3-3 4-4 बाटल्यांमध्ये. तिथे सर्व काही सुरळीत आहे याचा आनंद आहे. ते काय, ते विकेट किपिंग करतायत विक्रम काका, दिसतात का? लागला होता ओके. आता कुमार ज्या की 10-15 केळी घेऊन गेला होता, त्याचे साल्टे घेऊन आलेला आहे. जोरदार अपील इथे, परंतु दोन्ही पंच नाही, अंपायरशी काहीही बोलायचं नाही, अंपायर त्यांचा निर्णय देतील. जोरदार अपील विकी 11 संघाकडून. दोन्ही पंच आपसामध्ये चर्चा करतायत. पंचांना काही बोलायचं नाही कुणीच, पंच काय त्यांचा निर्णय देतील. हा, आपण अपील करायचं आणि सोडून द्यायचं, पंच काय ते बघतील.
अंपायर 1 रन काढलाय का? नाही नाही, डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. अतिशय सुंदर असा हा चेंडू, जोरदार अपील केलं होतं VK11 संघाने. पुढचा चेंडू घेऊन जीत तयार. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा अपयश आलेले आहे विनायक यांना. रिव्हर्स स्वीप सुद्धा खूप चांगले खेळलेले आहेत यापूर्वी विनायकनी. विनायक आणि त्यांचे विकेट किपिंग करत असलेले मित्र विक्रम दोघंही रिव्हर्स स्वीप साठी फार प्रसिद्ध आहेत. हा लेग साइडला गेलेला चेंडू, पुन्हा एकदा अपील होतंय, पुन्हा एकदा अपील होतंय, परंतु अंपायर वरती कोणताही प्रभाव नाही. चेंडू बहुतेक पायाला विनाकारण लागला होता. पंचांशी वाद घालू नये. हा लॉंग ऑफला मारलेला सुंदर फटका, ग्राउंड शॉट विनायकनी, 1 धाव मिळते आहे. या षटकातला शेवटचा चेंडू. पाचवं षटक प्रगतीपथावर आहे. 34 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. विक्रम यांनी गोलंदाजाला थांबवलेला आहे, बहुतेक काहीतरी तयार नव्हते ते. चला वेळ घालवू नका. विक्रम हे क्लोज आलेले आहेत, क्लोज किपिंग. हा लेग साइडला पुन्हा एकदा टायमिंग व्यवस्थित झालेला नाही. हर्ष चेंडूच्या खाली आणि झेल टिपलेला आहे. चेतन चव्हाण ते बाद होऊन परतत आहेत. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये होत होती, परंतु मोठा फटका खेळण्याच्या नादात टायमिंग चुकले. झेलबाद चेतन. आवाज वाढव डीजे तुझ्या आईची. ते अत्यंत बारकाईने त्यांच्याकडून नियोजन केलं जातंय. अत्यंत बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष दिलं जातंय, कारण काटेकी टक्कर इथं आपल्याला दोन्ही संघांमध्ये बघायला मिळते आहे. अत्यंत चुरशीचा हा सामना होईल यात शंकाच नाही. स्वतः विक्रम या टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करतायत. बघूया. फुलटॉस चेंडू, कोणतीही धाव नाही, निर्धाव चेंडू. सावलीत बसा रे देवा, सावलीत बसा. पुन्हा देऊ नका आता रे. आता जेवण येईपर्यंत सावलीत बसायचं. 4 वाजता खेळायला निघायचं तुम्ही आता.
हा पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर फुलटॉस. पुन्हा एक निर्धाव, 2 निर्धाव चेंडू विक्रम यांनी टाकलेले आहेत. बहुतेक त्यांनी आपल्या गोलंदाजीची दिशा ऑफस्टमच्या बाहेर लाईन अशी ठेवलेली आहे आणि त्यात ते फलंदाजाला रोखण्यात यशस्वी झालेले दिसतात. हा पुन्हा एकदा अत्यंत सुंदर असा कव्हर ड्राईव्ह, परंतु इथे मिसफील्ड झालेला आहे आणि तितकंच सुंदर अमितने येऊन तिथं चेंडू अडवला आहे. तोपर्यंत 2 धावा मिळतील. धनंजयच्या मिसफील्डचं जास्त काही नुकसान तिथे झालेलं नाही. सुंदर असा खेळलेला फटका होता विनायकनी. अमित यांनी अत्यंत चपळाईने तिथे 2 धावा संघासाठी वाचवलेल्या आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर चेंडू गॅप मध्ये बघतोय, चेंडू सीमा पार जातोय का, परंतु अमित इतक्याच चपळाईने तिथे चेंडू अडवताना सीमारेषेवर 2 धावा फक्त. हाय व्होल्टेज सामना या टुर्नामेंट मधला पहिला हाय व्होल्टेज सामना, पहिला एलिमिनेटर आणि दोघेही आयकॉन खेळाडू एकमेकांसमोर. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी यॉर्कर स्वरूपाची. त्यावरती पुन्हा एकदा 2 धावांसाठी पळालेले आहेत आणि बघूया अंपायर कुणाला धावबाद देत आहेत. विनायक यांना पंचांनी धावबाद दिलेले. दोन्ही फलंदाज एकाच क्रीज मध्ये बॅटिंग एंडला गेले आणि चूक झालेली. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या दोघांमध्ये मिसकम्युनिकेशन झालं आणि अतिशय महत्वाचा फलंदाज संदीप इलेव्हन संघाला तिथे गमवावा लागला धावबादच्या स्वरूपात. प्रदीप गडाख पहिल्यांदा या सामन्यात स्ट्राईक वरती. 6वं षटक प्रगतीपथावर आहेत. 39 धावा, 3 गडी बाद. यॉर्कर चेंडू आणि तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण खाली झेप घेऊन विक्रम यांनी केलेले. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा, 3 गडी बाद. आजही आपल्याला इथे दिसते की कमी धावसंख्येचे सामने होत आहेत. पहिला जो सामना झाला आहे क्वालिफायर 1चा त्यामध्ये सुद्धा रायझिंग ईगल संघाने 64 धावा ते करू शकले होते आणि वीर मावळे इलेव्हन संघाने त्या 64 धावा चेस केल्या, परंतु कमी धावसंख्येचा सामना पहिला सुद्धा आपल्याला बघायला मिळाला. इथेही काहीसं त्या स्वरूपाचीच धावसंख्या संदीप इलेव्हन संघाची दिसते आहे. शेवटच्या 4 षटकांमध्ये किती धावा संदीप इलेव्हन संघ करतो? 6 ओव्हर 39 रन 3 विकेट. सूरज आता गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आलेत. नवीन फलंदाज निलेश माने यांनी हा सुंदर असा लेग साइडला मारलेला हा षटकार. निलेश
कल्पेश यांचं कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. पाहूया मैदानात. आणि आता जो षटकार मारला होता सासू मिली खोकून आणि षटकार मारलाय ठोकून, असा काहीसा जबरदस्त सिक्स मारलाय निलेशानने. जबरदस्त बॅटिंग. मध्ये चौकार येतो डीजे लोक. होतं 49 3 विकेट लॉस. 7वी ओव्हर चालू. अवांतर धावसंख्या देखणे धावसंख्या होते 50. हाफ सेंचुरी पूर्ण होते संदीप इलेव्हन संघाचे. निर्भय चेंडूची सांगता काय टप्पा अचूक आणि भेदक टप्पा. सूरज कमबॅक करताना एक तेरीवर एक मेरी असं कसं समीकरण ग्राउंडवर दिसतोय. सूरज म्हणतो जर तुम्ही जर सिक्स मारू शकता तर मी सुद्धा तुम्हाला बीट करू शकतो, अशा प्रकारची गोलंदाजी. पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न. चोरून धावसंख्या कंप्लीट केली आहे. 64 धाव म्हणता येईल. धावसंख्या देखण्यावर धावसंख्या होते 51. 3 विकेट लॉस. कॉमेंट्री करतोय साहेब. पुढे जिंकलो फायनलला गेलोय. ते सर विक्रम सर. अवंतर धावसंख्या देखण्यावर धावसंख्या होते 52. प्लॅटफॉर्म नंबर 2 ची गाडी प्लॅटफॉर्म नंबर 1 ला जाताना आणि अंपायरच्या नजरेतून चुकत नाहीये. गलत सिग्नल पे गाडी जाती है. धावसंख्या देखण्यावर ऑफ साइडला गॅप मध्ये मारलेला हा चौकार. प्रदीप ज्यासाठी हॅलो. अंपायर काय निर्णय. हॅलो. अंपायर निर्णय काय. आउट. आउट दिले. युट्यूब वाले भाऊ, युट्यूब वाले भाऊ चेक करा पटकन. तात्या एकदा चेक करून घ्या काय डिसिजन आहे. अंपायर्स डिसिजन काय आहे. अंपायरने बाद दिलेला आहे. चेक करा पटकन. हा नाही चेक करा आपण. चेक करा तात्या, चेक करा ना. आपल्या युट्यूब आहे.
अंपायर कडून चूक होऊ शकते. शुभम आपसे दो शुभम आपसे चेक करतायत 2 मिनिटे. मला वाटतं अंपायर डिसिजनने आउट दिलाय का सर? आउट दिलाय का? अंपायर डिसिजन आउट दिलेला आहे. आणि हार्ड हिटर प्रदीप पवेलियन कडे येत आहेत. थांब रे 1 मिनिट थांब. बाद आहेत प्रदीप बाद झालेले आहेत. मोठा झटका संदीप 11 संघाला. चला सुरू करा. पुढचा फलंदाज मैदानात सूरज यांचा अतिशय उत्कृष्ट असा यॉर्कर पद्धतीचा तो चेंडू होता. आणि आता संदीप 11 संघाचे हार्दिक पांड्याच्या नावाने ओळखले जाणारे हितेश, हार्दिक पांड्या लवर, हितेश गायकर, विक्रम वैयक्तिक दुसरा षटक घेऊन 7 षटक समाप्त, 56 धावा, 4 गडी बाद. उरलेल्या 3 षटकांमध्ये 3 हाणामारीची षटक शिल्लक आहेत आणि तितकेच तडाखेबाद फलंदाज तिथे मैदानावर फलंदाजीसाठी आलेले आहेत आणि तितकेच तेच तर्रार गोलंदाज विक्रम गुटे. अतिशय अटीतटीचा हा चाललेला सामना. नुकतेच ते आपला दुबईचा दौरा करून आलेले आहेत, परंतु त्यांचं खेळावरचं प्रेम इतकं दुबई आहे. रिटर्न बॉलिंग ट्रॅकवर शॉट, नो लुक शॉट. हे आहेत मिस्टर परफेक्ट निलेश. जबरदस्त शॉट निलेश. धावसंख्येने 1 वर होते. हितेश आणि हितेश ऑन स्ट्राईक, ज्याने 6 मध्ये 6 6 मारण्याचा मोठा पराक्रम केला आपल्या गावी टुर्नामेंट्स मध्ये. हा रिटायर फलंदाज हार्दिक पांड्या लवर्स. यॉर्कर स्वरूपाचा हा चेंडू, 1 धाव केवळ मिळते हितेशला. सुंदर अशी गोलंदाजी विक्रम कडून इथे होताना आपल्याला दिसते आहे. खूपच छान गोलंदाजी ते विक्रम सरांची. खूपच टिचून मारा करत आहेत. आता पाहू निलेश पुढील चेंडूसाठी. बॅट फिरवलेले आहे. सूरजकडे बॉल उत्तमरित्या पकडलेला आहे आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय संदीप 11 संघाला. हितेश जे की लंबे लंबे षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. बघूया आज काय करामत दाखवतात. काल हितेशने खूपच लांब लांब 6 मारलेले आहेत. कमीत कमी 3 ते 4 बॉल त्यांनी हरवलेले सुद्धा आहेत.
पाहू आज काय होतं. इथे पायावर चेंडू टाकला, हितेश फसलेला आहे. लेग बाईचा 1 रन दिलेला आहे इथे. हितेशला 60 रन 4 विकेट. स्कोर झालेला आहे 7 ओव्हर 4 बॉल 60 रन 4 विकेट. धावगती थोडी मंदवलेली असताना आता पाहू निलेश काय करतात. अजून या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठा वार करतील का? संदीप इलेव्हन संघाला 100च्या घरात पोहोचवतील का? ते आता पाहण्यासारखं आहे. निलेश वरती खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे. हॅलो 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 हॅलो. इथे जोरदार अपील आणि अंपायरनी हात वर केलेला आहे. इथे आऊट दिलेलं आहे अंपायरनी. हेमंत मोहन संदीप हितेश इलेव्हन अजून संघाकडे बॅटिंग क्रीज वरती आहे. तोपर्यंत समोरील संघाला कधी तो आकाशात दिवसा चांदण्या दाखवू शकतो. पाहूया, गावात खूप मोठे नाव कमवलेले आहे हितेशने. 6 बॉलला 6 सिक्स मारून खूप मोठा पराक्रम त्याच्या नावी आहे. आता पाहू आता काय करतात. शेवटचे 2 ओव्हर शिल्लक. या ओव्हरीचा हा शेवटचा चेंडू. हेमंत सर स्ट्राईक एंडला असतील, बघू आता. अकूट टप्प्याचा चेंडू. हेमंत सरांच्या बॅटची कड घेऊन जातो. फिल्डिंग मस्त. 8 षटकांची समाप्तीनंतर 60 धावा 5 गडी बाद. संदीप इलेव्हन संघाकडे एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाज आहेत. 5 गडी बाद झाल्यानंतर 6वा आणि 7वा सुद्धा त्यांचा हिटर फलंदाजीसाठी आहेत. दोघंही फार मोठमोठे शॉट मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत, परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं नियोजन विकी इलेव्हन संघाचं दिसतंय. मोकळेपणाने फटकेबाजी कोणत्याही फलंदाजाला त्यांनी करू दिलेली नाही. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी त्यांच्या संघाकडून होताना दिसते. विक्रमच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच या संघाच्या कामगिरीत आज सुधारणा आपल्याला दिसते आहे. कृपया वेळ घालवू नये. विकी इलेव्हन संघ प्रत्येक ओव्हरसाठी फिल्डिंग सेटसाठी वेळ घालवू नये. वेळ खूप कमी आहे. आपल्याला 5 पर्यंत सर्व सामने संपवायचे आहेत, हे लक्षात असू द्या. धनंजय पुढील ओव्हर घेऊन येत आहेत. वैयक्तिक दुसरं व संघाचे 9वे षटक घेऊन येत आहेत. इथे धावसंख्या आहे 60 धावा 5 विकेट. पाहू आता इथे यांचा धनंजय यांचा कसा सामना करतात पाहू. स्वप्नीलने उत्तम 1 धाव संघासाठी वाचवलेले आहे. इथे चांगली फिल्डिंग केलेली आहे. धावसंख्या झालेले 61 धावा 5 विकेट. घणाघाती वार केलेला आहे. इथे अमित बॉलच्या खाली कॅच सुटलेला आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी आपली कला दाखवलेली आहे. त्यांनी त्यांचं नाव मुर्गी म्हणून इथे प्रसिद्ध आहे. पुन्हा एकदा त्यांनी बॉल सोडण्याची करामत किती वेळा करून दाखवतील संध्याकाळी जाऊपर्यंत सांगू शकत नाही. त्याचा आकडा मोजता येणार नाही आपल्याला.
हितेशच्या बॅटमधून हा आलेला पहिला षटकार या मॅच मधला. लेग साइडला त्या रोलर कडे सुंदर असा हा कट केलेला चेंडू. 4 धावा पुन्हा एकदा. अतिशय धुवाधार अजून टप्पा सापडलेला नाही. ते खूपच खतरनाक बॅटिंग करत आहे. धाव संख्या झालेली आहे 72 वर 5 विकेट 8 ओव्हर 4 बॉल. इथे स्टेट मध्ये बॅट फिरवलेला आहे आणि बॉल चौकार. हितेश गायकर ज्यासाठी ओळखले जातात तसं प्रदर्शन त्यांच्याकडून होताना दिसतंय. संघ आनंदित, संघ मालक आनंदित, कॅप्टन आनंदित आणि थोडीशी गोलंदाजी इथं भटकताना दिसते आहे विकी 11 संघाची. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चांगला चेंडू होता धनंजयचा. ओव्हर समाप्त झालेली आहे आता. 76 धावा 5 गडी बाद. शेवटचं षटक आहे. विकी 11 संघाकडून गोलंदाजीसाठी ओमकार यांना आमंत्रण दिलं जातंय. बघूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावा होतात. हे मुलांना तुम्ही शांत बसायचं, एकमेकांना मारायचं नाही. हा शांत बसा, नाही तर मागे एक अंधारी खोली तिथं बंद करून ठेवलं जाईल तुम्हाला. शेवटचं षटक घेऊन येत आहेत ओमकार. हेमंत स्ट्राईक वरती खूपच त्यांची स्ट्राईक रेट मजबूत आहे. पाहू आता 6 मारतील की चौकार. हा ऑफ साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंटच्या दिशेला एकच रन मिळते होय. 1 धाव 77 धावा 5 गडी बाद. शेवटचे 5 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. हा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न ओमकारकडून झाला आणि एकच धाव तिथे मिळाली. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना ओमकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव तिथे मिळेल. हिट चेंडू लागला असता तर अवघड झाला असतं, परंतु ओव्हर थ्रोचा पुन्हा एकदा एक धाव. 2 लेग पाईजचे रन मिळालेले आहेत, परंतु धावा कशाही आल्या तरी चालतील, परंतु धावा यायला पाहिजे. संघासाठी 2 धावा आलेल्या आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत.
हा जोरदार पुन्हा एकदा फटका लेग साईडला. धनंजयकडून थोडीशी चूक होताना दिसते आहे, परत 2 धावा पुन्हा एकदा. खूपच खराब क्षेत्ररक्षण झालेले इथे धनंजय कडून. बॉल वरती गेला पण बॉलने त्यालाही धोका दिलेला आहे इथे. 81 धावा. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. उंच मारलेला हा फटका बघूया, नो मॅच लँड मध्ये बहुतेक गिरेल. तोपर्यंत 2 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावा या षटकामध्ये आपल्याला दिसतात. पहिल्या चेंडूवर फक्त 1 धावा आली होती. 7 धावा आतापर्यंत 4 चेंडू मध्ये आलेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली आहे 83 धावा, 5 विकेट, 9 ओव्हर 4 बॉल. हा लेग साईडला सुंदर असा खेळलेला फटका. 1 बाउन्स 4. डीजे गाणी वाजवा. शेवटचा चेंडू. हा जोरदार लेग साईडला मारलेला आहे. हा चेंडू काही परत येणार नाही असं वाटतं, परंतु षटकार. 6 धावा आपल्या संघासाठी हितेशने
ना मी माईक घेऊन मग. कुठं बसायचं? तुला कुठे बसायचंय? तिथे बसायचं, मी येतो ना माईक घेऊन. चल रे देवा. दुसऱ्या इनिंगची सुरुवात होते. हॅलो. पहिलाच चेंडू उंच मारलेला फटका, चेंडू खाली, प्रदीपने झेल पकडलेला आहे. पहिल्याच चेंडूवरती धक्का विकी 11 संघाला. सलामीवीर स्वप्नील जे की पॉवर प्ले मध्ये रन बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत, ते पहिल्याच चेंडूवरून बाद. हा सुंदर पद्धतीने cut केलेला, परंतु पॉइंट वरती क्षेत्ररक्षक असल्याने केवळ एक धाव तिथे मिळते. हो, तिकडे चप्पल हा जॉन्टी रोड्स म्हणता येईल महादेवांना. चप्पल क्षेत्ररक्षक पॉइंटला तैनात केलेले आहेत. ग्लेन फिलिप्सची आठवण येते यांच्याकडे बघून. पहिलं महादेव हर हर महादेव ऑन पॉइंट. व्हाट फिल्डिंग.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा, 1 गडी बाद. आणि आता आपला बॉलिंगचा जलवा दाखवायला आलेत स्वतः प्रदीप, ज्यांनी बॅटिंग मध्ये काहीशी चांगली कामगिरी केली नाही संघासाठी, आणि मला असं वाटतं गोलंदाजीने ती कसर भरून काढण्यासाठी सज्ज आहेत ते बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, काहीसा बॅट्समन दडपणाखाली येतो, कारण जसे जसे डॉट बॉल तुमचे वाढत जातील तसं तसं तुम्ही बॅकफुट येणार, बॅट्समन दडपणाखाली येणार, आणि अशाच प्रकारची स्ट्रॅटेजी करताना स्वैर चेंडू, अंपायर आमच्याकडे झुकतात, 2 हात फाळवलेत, वाईटचा इशारा, प्लॅटफॉर्म नंबर 2 ची गाडी प्लॅटफॉर्म नंबर 1 ला जाताना, आणि अंपायरचा सिग्नल वाईट चेंडू. पुन्हा एकदा खटवलेला चेंडू, धावसंख्येत 1 ने वाढ. व्यूह रचनेनुसार गोलंदाजी होताना दिसते आहे. पॉवर प्ले मध्ये सुद्धा मोकळेपणाने फलंदाजी करू दिली जात नाहीये. स्वतः संघ मालक प्रत्येक चेंडूवर आढावा घेत आहेत क्षेत्ररक्षणाचा. अचूक टप्प्यावर गोलंदाजी या सामन्यात बघायला मिळते संदीप इलेव्हन संघांच्या मला गोलंदाजांची. वाटतं सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला काहीसं करावं लागेल, दडपण न घेता खेळावं लागेल. पुन्हा एकदा महादेव, बघा मी उगाच नाही म्हटलं, ग्लेन फिलिप्सची आठवण येते. एकदम खतरनाक फिल्डर आहे, क्षेत्ररक्षक आहे, मेन क्षेत्ररक्षक पॉइंटला काय कव्हर केला चेंडू. हर हर महादेव, वा. आणि निलेश नाही, ड्रॉप आहे. चांगला बॅक करतायत विनायक सर, यालाच म्हणतात टीम कॉम्बिनेशन. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड बॉल. दत्ता बडे सर खुश झालेले आहेत. त्यांचा ऑलराऊंडर खेळाडू कपिलचं इथे आगमन झालेलं आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा, 1 गडी बाद. पॉवर प्ले मध्ये दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवलंय. चांगली गोलंदाजी संदीप इलेव्हन संघाची होते. 94 जबरदस्त अशी फाईट, जबरदस्त फाईट चालली ग्राउंडवर. आणि मला वाटतं आता तरी 2 षटकानंतर मला वाटतं काहीच संदीप इलेव्हन संघाचं पारड थोडस जड दिसतोय. 94 धावांचं लक्ष आहे. कमीत कमी 10 धावांची गरज प्रत्येक ओव्हरला आहे. रिक्वायर्ड 10चा असेल, कारण मला असं वाटतं 83 रनची गरज असेल 8 ओव्हर मध्ये. योगेश आपलं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. ओमकार बॅटिंग. हा उंच मारलेला फटका. घनावती
पुन्हा एकदा चौकार तेरे कमाल 17 किलो या तो बॉस चौकार कमांड आहे. लॉंगॉनच्या दिशेने विनायक जोपर्यंत swing आणि करतील, चांगली एक फलंदाजी म्हणता येईल. 2 चेंडूनंतर 2 सलग चौकार आल्यानंतर सावध पवित्रा घेताना त्यांना माहिती आहे त्यांची जबाबदारी काय आणि त्या जबाबदारीने खेळताना आपल्या संघासाठी अमूल्य रन जोडताना ते म्हणतात ना, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा, असेच काहीशी बल्लेबाजी करताना ओमकार आपल्या संघासाठी. सुंदर फटका. ग्लेन फिलिप्स बॉलच्या जागी धावताना परंतु आणि तीन धावा. ही ओव्हर संपल्यानंतर पाणी द्यायचंय विकी 11 संघ. महेशला आपला गेम स्वतः करावा लागेल, त्याला जर पोटेन्शियल ओळखावं लागेल. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढीच अचूक गोलंदाजी योगेश यांच्याकडून आणि योगेश पुन्हा एकदा आपल्या फॉर्म मध्ये. अतिशय काटेकी टक्कर या सामन्याने आपल्याला बघायला मिळते आहे. लॉंगॉनला मारलेला फसला. फटका विनायक आणि चेंडू काल तुझा- आणि झेलबाद झालेले आहेत ओमकार. खूप मोठा
तुम्हाला त्यांना बघूनच खेळावं लागेल आणि महेशला पोटेन्शियल ओळखावं लागेल. महेश हे खूप सुंदर बॅटिंग करतात, पण आज काहीसं त्यांचं थोडंसं बॅट पाहिजे असेल, पण त्यांना ते सगळं विसरून संघासाठी एक चांगली कामगिरी करावी लागेल. त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर फटके आहेत आणि त्यांना त्यांचं कौशल्य दाखवावं लागेल आज टीमसाठी. टीमला त्यांची खरंच खूप अत्यंत गरज आहे आणि मला असं वाटतं त्या टीमसाठी असं काहीसं करतील. पाहूया. महेश बॉलिंग करण्यासाठी तयार. हितेश, महेश टू हितेश. चला चला चला. वेळ घालवू नका. हा हा फटकावला चेंडू. मला वाटतं मिड लेगला शॉर्ट लेग मध्ये फिल्डिंग होते. धावसंख्येत एकने वाढ होते आणि आता जीत आपला वैयक्तिक पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आणि हितेश वैयक्तिक पहिले ओव्हर घेऊन आणि संघासाठी दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. हितेश हे सुद्धा अचूक गोलंदाजी करणार पाहिजे. हितेश यांच्याकडे सुद्धा खूप आणि मला असं वाटतं लॉलीपॉप होता लॉलीपॉप, पण मला वाटतं त्याचा फायदा नाही घेता आला जीत याला. पहिला चेंडू असल्या कारणाने काहीच दडपण असेल आणि अशा तऱ्हेने फक्त धावसंख्येत एकने वाढ होते. हितेशांना सुद्धा बॅक करावं लागेल. आपल्या टीमसाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. एलिमिनेट मॅच असेल, तुम्हाला तुमचं 100% द्यावं लागेल मॅचसाठी. हो हो काय फिल्डिंग होतोय त्या साईडला. फक्त एक धावसंख्या वाढते. जबरदस्त फिल्डिंगचा नजराणा आपल्या समोर. आणि धनंजय हे खूप चांगली फिल्डिंग करतायत. कालपासून आपण बघतोय चांगले कॅचेस आणि चांगली फिल्डिंग करतायत ते. पण खरंच हो 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 मिस फिल्डिंग. प्रदीप मोठे धावसंख्या 2ने वाढ होते. बरोबर प्लॅनिंग नुसार गोलंदाजी करताना हितेश त्यांना माहिती आहे तिकडे त्याने एक प्लेअर स्वतः बचावासाठी घेतलेला आहे आणि परफेक्ट प्लॅनिंग नुसार गोलंदाजी करताना हो स्लोअर चेंडू फसवा पद्धतीचा चेंडू आणि पुन्हा एकदा धनंजय 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 बॉल एक धावण्याच्या दुसऱ्या धावची कोणतीही तयारी दिसत नाही आणि धावसंख्येत एकने वाढ. आणि 28 रन्स होत आहेत. चौथ्या ओव्हरीतला शेवटचा चेंडू शिल्लक आणि खेळण्यासाठी महेश सज्ज असेल. पाहूया. आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं लेग साईडला बॉल होताना धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्येत 29. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होता 29.
अतिशय सुंदर असा हा फटका पॉइंटच्या वरतून गॅप मध्ये मारलेला महेश कडून हा हेच सदरीत म्हणतोय चौकार. बघायला असून महेश याला स्वतःचं कौशल्य पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका, डोळ्यांचे पारणे फेडणारा हा फटका होता महेशच्या बॅटमधून निघालेला. अतिशय सुंदर फटका. पुन्हा एकदा गॅप मध्ये चौकार. बैक टू 17 की माला झुकेगा नहीं साला. जे की आपल्या चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात, परंतु इथे काहीशी दिशा त्यांची चुकली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू मात्र बीट केलाय फलंदाजाला. चांगला चेंडू. दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला इथे दिसत आहे. फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक सर्व कसोशीने प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. सुंदर फटका. 4 चेंडूमध्ये 9 रन्स काढण्यात यश मिळाले आतापर्यंत महेश याला. पाठीमा आणि जीत ऑन स्ट्राईक. जीत यांना खरंच कॅप्टन इनिंग करायची गरज आहे आणि विक्रम सरांना सुद्धा आपल्याला बॉलिंग मध्ये काहीतरी दाखवावं लागेल. आपल्या संघासाठी आपल्याला अचूक मारा करावा लागेल. जेवण इथे लावायचंय. पॅव्हिलियन जवळ जेवण आणा. जेवणाची व्यवस्था पॅव्हिलियन जवळ आणायची आहे. ते कोण आहेत? हे बघा बाउंड्री रोपच्या बाहेर या जाळीच्या आतमध्ये बॅनर समोर जे बसलेले आहेत त्यांनी कृपया इकडे यायचं पवेलियन कडे. तिथे बसायला परवानगी नाहीये. जेवण आणि मला असं वाटतं महादेव येतो बॉलिंग साठी. काहीस फसवा गोलंदाज, चतुर गोलंदाज. कल्पेश एक मिनिट. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा, 2 गडी बाद. आणि जेवण आलेलं आहे. जे बिर्याणीची वाट बघत होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
बिर्याणी आलेली आहे पवेलियन मध्ये, त्यांनी येऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. बिर्याणी बैठकचे विक्की जयस्वाल आणि त्यांच्या टीमचं खूप खूप आभार. त्यांनी इथे जेवणाचा पुरवठा दोन्ही दिवस केलेला आहे. 5 ओव्हर 48 रन आणि 30 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. जवळपास तेवढीच धावसंख्या अजून त्यांना गरजेची आहे. विनायकचं अतिशय महागडं हे षटक ठरलेलं आहे. संदीप 11 संघातील सर्वात महागडं षटक कॅप्टन विनायक यांचं आलेलं आहे. पुढील षटक घेऊन येत आहेत स्पिन गोलंदाज महादेव. महेश आणि चांगला खेळलेला चेंडू पाहिला. थांबवण्यात यश आलंय. आया भेटला. इथे खूप मोठा धक्का विकी 11 संघाला बसतोय. काही गरज नव्हती तिसऱ्या धावेची. सुसाईड म्हणतात. त्यांनी स्वतःचा सुसाईड करून घेतलं आणि मोठा हादरा बसतोय विकी 11 संघाला. कमॉन डीजे. खूप चांगले ते विक्रमने सावध खेळून एक धाव घेतली आणि आपलं खातं उघडलेलं आहे. या स्पर्धेतला विक्रमची ही पहिली धाव. 2 चेंडू झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर धावबाद झाला होता जीत, जो की अतिशय चांगली फलंदाजी करत होता. काही गरज नव्हती, परंतु त्या स्वतःच्या चुकीमुळे तो धावबाद झाला आणि संघाला अडचणीत आणलं. संघ चांगल्या स्थितीत असताना महेशनी पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका खेळला. 2 धावेसाठी विक्रमचा कॉल आहे आणि 2 धावा ते यशस्वीरित्या पूर्ण करतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट विक्रमची इथे दिसते. दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. एलिमिनेटरचा सामना आहे. 53 धावा. उंच मारलेला फटका विनायक चेंडूच्या खाली आहे आणि इथे महेश चांगली खेळी करून महेश बाद झालेला आहे. बिर्याणी बैठकची बिर्याणी आम्हाला कालपासून
त्यांचे मालक विकी जयस्वाल यांच्यातर्फे मिळते आहे. ही बिर्याणी अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर आहे आणि त्या विकी जयस्वाल आणि त्यांच्या टीमचे खूप खूप धन्यवाद आमच्या सर्व मंडळामार्फत की मंडळाला त्यांनी इतक्या महत्त्वाच्या वेळी आणि वेळेवर अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट बिर्याणी पुरवली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांना विनंती आहे की आपण एकदा नक्की या बिर्याणी बैठकला भेट द्या. आम्ही घरीसुद्धा स्वतः मागवतो. इतकी ही स्वादिष्ट बिर्याणी आहे. आमच्या मुलांना सर्वांना आवडते अशी ही बिर्याणी आहे. खूप खूप धन्यवाद आकाश जयस्वाल आणि बिर्याणी बैठक. हा निलेशकडून थोडासा चुकलेला आहे, परंतु तिथे कोणतंही नुकसान संदीप इलेव्हन संघाला होणार नाही, कारण दुसऱ्या धावेसाठी विक्रमनी नकार दिलेला आहे. कारण या अगोदरच्या याच षटकामध्ये त्यांचा एक महत्त्वाचा फलंदाज धावचीत झाला होता, त्यामुळे कुठलीही रिस्क तिथे विक्रम घेताना दिसत नाहीये. कारण हा सामन्यातील फार महत्त्वाचा क्षण आहे. यावेळी कोणता संघ वरचा ठरेल त्याचा सामन्याच्या निकालावरती नक्कीच परिणाम होणार आहे. ऑफ साइडला जाणारा हा चेंडू अंपायरनी वाईड दिलेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी महादेवकडून होताना दिसते आहे. विक्रमनी हा स्वीप मारलेला फटका गॅप मध्ये चौकार. चोवीस बॉल 35 धावांची गरज आहे. 4 गडी बाद झालेले आहेत. अतिशय अटीतटीचा हा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीत जाईल क्वालिफायर 2 खेळायला, आणि जो संघ हरेल तो या स्पर्धेतून बाद होईल. अतिशय अटीतटीचे सामने आपल्याला या स्पर्धेत बघायला मिळालेत. त्यातीलच हा एक पुढचा सामना. दिशा भटकताना हितेशकडून वाईड चेंडू इथे टाकला जातोय. हर्षने अतिशय सावधपणे हा खेळून काढलेला चेंडू हितेशचा. 1 धाव आपल्या संघासाठी मिळते आहे. अतिशय सावधपणे विक्रम इथे खेळताना दिसतो आहे. महत्त्वाचा टप्पा आहे मॅचचा, आणि महत्त्वाचा गोलंदाज आहे, महत्त्वाचा फलंदाज आहे, त्यामुळे मॅचचा अतिशय चुरशीचा हा क्षण आहे.
दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करताना धडपडताना दिसत आहेत. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता हर्षचा, परंतु हर्षला बीट केलंय तिथे हितेशनी. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू 21 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. अतिशय हाय व्होल्टेज हा सामना आपल्याला इथे बघायला मिळतोय. कडाडत्या उन्हामध्ये सुद्धा खेळाडू पुन्हा एकदा चांगला चेंडू हितेशकडून हर्षला पुन्हा एकदा बीट केलेला आहे. जिंकण्यासाठी इक्वेशन 20 चेंडू 32 धावा. हा ऑफ साइडला गॅप मध्ये तिकडे फिल्डरला सुद्धा सापडणार नाही. चौकार, अतिशय महत्वाच्या क्षणी आलेला हा चौकार. हर्षकडून सुंदर फटका. पुन्हा एकदा ऑफ साइडला सुंदर खेळलेला फटका, परंतु तिथे आता प्रोटेक्शन घेतलेलं आहे, त्यामुळे केवळ 1 धाव मिळेल. हे बाजूला जी छोटी मुले खेळतायत त्यांनी जेवणासाठी यायचंय. प्रिन्स, सगळ्यांना जेवायला घेऊन ये, नंतर खेळा परत. 18 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे. 18 चेंडू 27 धावा. अतिशय अटीतटीचा हा सामना सुरू आहे. चेंडू 27 धावा आणि गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा फिरकी गोलंदाज महादेव. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी महादेवने केली होती. या सामन्यातील महत्त्वाच्या क्षणी महादेव कशी गोलंदाजी करतो हे बघणं फार उत्कंठावर्धक आहे. अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे या सामन्यातील, या स्पर्धेतील महत्त्वाचा टप्पा आहे. सावधपणे खेळलेला फटका. विक्रमने 1 धाव घेऊन स्ट्राइक स्वतःकडे घेतलेली आहे. सतरा चेंडू 26 धावा. बाकी नाहीच आहे का पाणी आतमध्ये? काही पाणी आहे का बिर्याणी जवळ ठेवलेलं? बघून घ्या. नाही तर मग हा उंच मारलेला फटका नो मॅच लँड मध्ये गिरेल बहुतेक, परंतु एकच धाव विक्रमला मिळेल. विक्रमचा प्रयत्न होता मोठा फटका खेळून जरा टार्गेट कमी करायचं, परंतु महादेवने अचूक टप्प्यावर गोल चेंडू टाकलेला होता.
आणि नोमॅन्स लँड मध्ये पडल्यामुळं कोणतंही नुकसान नाही. हा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न हर्षकडून, परंतु अतिशय चांगली गोलंदाजी महादेवकडून इथे होताना दिसते आहे. सामन्याच्या महत्वाच्या टप्प्यावरती चांगली गोलंदाजी. बघूया पुढचा चेंडूवर काय होतंय. हा उंच मारलेला क्षेत्ररक्षक तिथे आहेत, परंतु झेल तिथे सोडला आणि चौकार सुद्धा. अतिशय हे जीवदान आणि हा चौकार किती महागात पडतो ते येणारा काळच ठरवेल. पुन्हा एकदा उंच मारलेला हितेश चेंडूच्या खाली. हितेश कडून कॅच सुटणं तसं शक्यच नसतं आणि हर्ष बाद झालेला आहे. हर्षने चांगली फलंदाजी, चांगलं योगदान दिलं आपल्या संघासाठी आणि पुन्हा एकदा सामन्यात रोमांच निर्माण. कॅच सुटली, चौका गेला, परंतु त्यानंतर संदीप इलेव्हन संघाने विकेट मिळवून पुन्हा सामन्यात पुनरागमन केलेलं आहे. अतिशय 13 चेंडू 21 धावा, 13 चेंडू 21 धावा असं इक्वेशन आहे. 5 गडी बाद झालेले आहेत. अतिशय अटीतटीचा रोमांचकारी सामना आपल्याला बघायला मिळतो आहे. दोन्ही संघ खूप जोरदार प्रयत्न करतायत विजयासाठी. हा धनंजयनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव तिथे मिळेल. लॉंग ऑनच्या दिशेला हितेश फिल्डिंग. 12 चेंडू 20 धावा. बघूया संदीप इलेव्हन संघाकडून गोलंदाजीसाठी कोण येतं. पुढचे 12 चेंडू या टुर्नामेंटची पुढची दिशा ठरवतील. पुढचे 12 चेंडू मध्ये कळेल की कोणता संघ क्वालिफायर 2 खेळेल. त्यामुळे अतिशय महत्वाचा क्षण या सामन्यातला, या स्पर्धेतला हा आहे. आणि गोलंदाजीसाठी येत आहेत स्वतः विनायक. पूर्ण प्रेशर मध्ये दोन्ही संघातील खेळाडू. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना. हृदयाची धडधड वाढवणारी ही पुढची 2 षटकं. असे सामने व्हायला पाहिजे, अशी स्पर्धा व्हायला पाहिजे, तेव्हा मजा येते. हा उंच मारलेला फटका. हितेश मात्र कॅच साठी ट्राय करण्याच्या ऐवजी चेंडू फील्ड करतोय. धनंजय काहीतरी बॅटचा इशारा करतोय. महेश ज्या बॅटने खेळला ती बॅट मागतोय तो. महेश कोणती बॅटने खेळला तू?
जा पटकन देऊन ये. 11 चेंडू 19 धावा. आणि आता स्ट्राइक वर आहे स्टार फलंदाज विक्रम. किती बाकी आहे चार्जिंग? हा विक्रमनी लेग साइडला गॅप मध्ये मारलेला बघूया चेंडू फील्ड होतोय का. तिकडे हेमंतकडून चेंडू फील्ड होताना दिसतो. एकच धाव मिळते आहे. 10 चेंडू 18 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेर सुंदर चेंडू. सुंदर बॉलिंग होते विनायकडून या षटकात. 3 चेंडू मध्ये केवळ 2 धावा दिलेल्या आहेत. आता धनंजय आणि विक्रमला गरज आहे एका मोठ्या फटक्याची. हा उंच मारलेला गॅप मध्ये परंतु तितक्याच चपळतेने हितेशकडून फिल्डिंग. एकच धाव मिळते आहे. आता किती पाहिजे? हा विक्रमने पुन्हा लॉंग ऑनला मारलेला फटका हितेशकडून चांगली फिल्डिंग या ओव्हर मध्ये वारंवार बघायला मिळते आहे. त्यांनी कॅचही घेतला, फिल्डिंग पण केली. अतिशय सुंदर. 7 बॉल मध्ये 16 धावा. या षटकामध्ये फार कमी धावा, 3च धावा आलेल्या आहेत. सॉरी 4 धावा आलेल्या आहेत फक्त. अतिशय कडक अशी गोलंदाजी विनायकडून होताना दिसते. हा उंच टोलावलेला फटका. षटकार, टोलाजंग षटकार. डीजे चेंडूवरती लेन चुकवली आणि त्याचा फायदा तिथे धनंजयला मिळताना दिसतो. आणि उत्तुंग असा षटकार धनंजयने मारलेला आहे. आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये रोमांचकारी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 6 चेंडू 10 धावा. अतिशय अटीतटीचा हा सामना बघायला मिळतोय. 6 चेंडू 10 धावा. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाजाचा इथं वापर होताना दिसतो आहे. कदाचित अजून जुने बॉल असेल तर ऑप्शन द्या त्यांना. बॅट्समॅनला दाखवून घ्या जुना बॉल. बॅट्समॅनला आणि बॉलरला दोघांनाही दाखवून घ्या जुना बॉल घेताना. अतिशय महत्वाचा क्षण या सामन्यातला आणि या स्पर्धेतला. बस बस आता इतके नका देऊ. ते बॉल जपून ठेवा. जुने बॉल एका बॉक्स मध्ये घालून ठेवा. सहा बॉल 10 धावा. 6 चेंडू 10 धावांची गरज.
धनंजय गोलंदाजीसाठी आलेले आहेत. नवीन गोलंदाजाचा वापर होतोय. बहुतेक 2-2 ओव्हर 4 महत्वाच्या गोलंदाजाच्या पूर्ण झालेल्या आहेत. विक्रमने हा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, निलेशकडून चांगली फिल्डिंग, एकच धाव. 5 चेंडू 9 धावा. पाच चेंडू 9 धावा. हा पुढे येऊन टोलवलेला गॅप मध्ये हितेश कडून जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा इथे मिळताना दिसत आहेत. या स्पर्धेतला बहुतेक हा सर्वात सुंदर डाईव्ह त्यांनी मारलेला आहे आणि 2 धावा महत्वाच्या क्षणी, सामन्याच्या नाही तर स्पर्धेतल्या महत्वाच्या क्षणी वाचवलेल्या आहेत. 4 चेंडू 7 धावा. एक धाव तिथे बहुतेक मिळते आहे. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. अतिशय रोमांचकारी हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. बघूया पुढच्या चेंडूवर काय होतं. सर्वांच्या नजरा विक्रमकडे. स्टार फलंदाज विक्रम फलंदाजीसाठी. धनंजयने 3 चेंडू मध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. पुढच्या 3 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. अंपायरने वाईड करार दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव तिथे मिळताना 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर, पुन्हा एक अतिरिक्त धाव. अतिशय हाय व्होल्टेज हा सामना. काही सूचना तिथे धनंजयसाठी. बघूया या सूचनांचा उपयोग होतो का. पुढील चेंडूवर धनंजयकडून काय नियोजन असेल, काय त्याची स्ट्रॅटेजी असेल. पुन्हा एक वाईड चेंडू. अतिशय दिशाहीन गोलंदाजी. इतक्या महत्वाच्या क्षणी दिशाहीन गोलंदाजी संदीप इलेव्हन संघाच्या गोलंदाजांकडून होताना दिसते आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी आवश्यक असताना पुन्हा वाईड. सलग 4 वाईड चेंडू. 3 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. आता मात्र काहीस पारड विकी इलेव्हन संघाकडे झुकताना इथे दिसत आहे. सुंदर असा हा चेंडू यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. निर्धाव चेंडू धनंजयने टाकलेला आहे. सामन्यात पुन्हा एकदा महत्वाचा क्षण निर्माण झालाय. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. हाय व्होल्टेज, हृदयाची धडधड वाढवणारा हा क्षण या सामन्यामध्ये. विक्रमची काय स्ट्रॅटेजी असेल, गोलंदाजाची काय स्ट्रॅटेजी असेल. 2 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे.
क्षेत्ररक्षणात काही बदल होताना आपल्याला दिसता इथे. अतिशय शर्थीचे प्रयत्न दोन्ही संघ करतायत. हा गॅप मध्ये चौकार आणि विकी 11 संघ क्वालिफायर 2 साठी पात्र ठरलेला आहे. विक्रमने अतिशय सुंदर मारलेला हा फटका. अतिशय रोमांचकारी हा सामना झाला आणि संदीप 11 संघ या स्पर्धेतून बाद होतोय. खूप प्रयत्न केले, खूप चांगला खेळ केला.